ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, खंडेराव आणि भैरवा या दोघांनी काय घेतलं, एक रूप घेतलं, मार्तंड भैरव. आता खंडेराव आणि भैरवा हे दोन्ही आपले कोण आहे, कुळदैवत आणि देवी आणि आपला वीर. तर आज कोण वार आहे, आज शुक्रवार आज देवदीपावली. काल काय झाली, अमावस्या झाली. आणि ही देवदीपावली ज्या वेळेला पहिलं काय झालं, ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि त्या ब्रह्मदेवाचं शिर उडवण्याकरता, शिक्षा करण्याकरता भैरवानं काय रूप धरलं, बालभैरव, काळभैरव, आणि ब्रह्मदेवाला शिक्षा केली. आणि तो ते काशी बगलात घेऊन काशीला गेला आणि जागी जागी भैरवाची मंदिरं झाली. पाताळात गेला, खेड भैरव येते तो निघाला. आणि मग मणिमल्ल दैत्य माजले जेजुरीच्या बाजूला. आळंदी देऊ इथं साधू संत राहत होते आणि त्या साधू संतांना ते मणिमल्ल त्रास देऊ लागले. आणि मग सगळ्या देवांनी शंकराला विनंती केली का हा जो मणिमल्ल दैत्य खूप शक्तिवान आहे आणि तो कोणाला ऐकत नाही. मग त्याच्याकरता काय लागत होतं, अमृत. विवाहित भैरवा. आणि मग भैरवा पाताळात गेला, अमृत आणलं आणि जोगेश्वरी आणली. आणि मग भैरवाना आणि खंडेरावाना दोघांचा अंश कोणाचा आहे, शंकराचा. दोघांनी मिळून एक असं भयानक रूप घेतलं, काय, शिवमल्हार. आणि हे रूप घेतल्यानंतर त्याचं तेज एवढं पडलं का सगळं जिकडं तिकडं असं लखलखाट झाला. आणि मग त्यांनी काय केलं, तिथं हेलकोट का म्हणतात, तर त्या शंकराचे शिवगण सगळे गोळा झाले, एक कोटी. आणि मग त्यांनी काय केलं, त्या मणिमल्ल दैत्याला मारलं. आणि मग तो त्यांचं युद्ध किती दिवस चालू होतं, आज देवदीपावली. याला काय म्हणतात, आपली नवरात्र किती असती, 9 दिवसाची, पण ही असती 6 दिवसाची. हे 6 दिवस युद्ध झालं त्या मणिमल्ल दैत्याचं आणि शिवमल्हाराचं. आणि मग या 6 दिवसामध्ये त्यांनी काय केलं, त्या मणिमल्ल दैत्याला मारलं. आणि मार्तंड म्हणजे सूर्यासारखं तेज पडलं रूप घेतलं होतं त्यांनी, म्हणून काय खंडेरावला काय म्हणतात, मार्तंड. मल्हार का म्हणतात, का मणिमल्ल दैत्य मारलं. आणि मग त्यावेळेला त्यांनी विनंती केली का माझं जे मुंडकं आहे तुमच्या दारात ठेवा आणि माझं नाव पहिलं आलं पाहिजे. आणि मग तेव्हापासून त्यांनी ते मान्य केलं. आणि मग काय म्हणतात, मल्हारी मार्तंड असा हा मणिमल्ल दैत्य त्यांनी मारला. आणि मग तिथं आजही भैरोबाच्या दारात तुम्ही दर्शन घ्यायला जर आले तर दारामध्ये त्या मणिमल्ल दैत्याचं मुंडकं आहे. आणि असं हे शिवमल्हार. आणि मग देव लोकांना सुखी केलं, साधू संतांना सुखी केलं. आणि मग तेव्हापासून लोकांनी त्याला देवाऱ्यात बसवलं, खंडेराव भैरोबाने. आता लग्न झाल्यानंतर विवाहित जोडपं कुठं लावतात, खेडभैरवला येतात. आता खेडभैरवला आल्यानंतर तिथं काय आदर्श घ्यायचं आहे का, शंकराने काय केलं, भैरवाना शंकर पार्वती सेवा केली. तशी तुम्ही आता विवाहित झालेले कुटुंबामध्ये आईबापाची, सासूसासऱ्यांची सेवा करा, हा आदर्श आहे. आणि जेजुरीला गेल्यानंतर काय, जेजुरीला जावं लागतं. तर खंडेरावनं काय सांगितलं, माझ्या अंगात मणिमल्ल दैत्य मारल्यासारखी ताकद होती, पण मी काय केल्या, 2 बायका केल्या आणि माझी फजिती झाली. तशी तुम्ही 2 बायका करू नका, हा आदर्श जाऊन जेजुरीला घ्यायचा आहे. आणि मग मूळपुट तुळजापूर, ती कोण आहे, आपली मूळ माता आहे, आपली आई आहे, तिनं जन्म दिलेला आहे. मग आईबापाची, आईची सेवा करा, आईच्या आज्ञेत वाळा आणि शक्ती सांभाळा. तुम्ही विवाहित झालेलं आहे, प्रपंच करायचं आहे, शक्ती जर असली तर तुम्ही प्रपंच करणार आहे. असं भैरोबा, खंडेराव आणि देवी या तिघांकडून कोणचा आदर्श घ्यायचा आहे, आईबापाची सेवा करा,
2 बायका करू नका, 2 स्त्रियाच्या नादी लागू नका, शक्ती सांभाळा, आईची सेवा करा, असं हे 3 आदर्श चालू आहे. म्हणून आपल्या देवाऱ्यात खंडेराव, भैरोबा, देवी आणि आपले वाडवडील आहेत. हा आदर्श आहे. आणि हा आदर्श आज ही चंपाषष्ठी किती तारखेला आहे? 26 तारीख बुधवार. आणि मग या दिवशी याची यात्रा करतात. आणि मग हा जो रविवार खंडेराव भैरोबाला रविवार का मानला गेला? का ते मणिमल्ले दैत्याचा अंत रविवारी केला, म्हणून रविवार हा खंडेराव भैरोबाला मान्य आहे. आणि भंडार उधळतात का त्यावेळेला सोन्यासारखं असं तेज पडलं होतं रूप घेतल्यानंतर. आणि मग तो भंडार उधळतात. आणि मग त्याला नैवेद्य काय देतात? बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत. बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत खंडेराव भैरोबाला निवेद देतात. आणि मग या दिवशी काय करतात? तळी तोरणं भरतात. आणि ह्या दिवशी जर जेजुरीला गेलं तर पुण्य मिळतं, आपल्या देवाची शक्ती वाढती. तर लोक आजही तिथं चंपाषष्ठीला नेतात, देव भेटवतात, तुळजापूरला जातात, भैरोबाला येतात. अशी ही कहाणी आहे, आपल्या पूर्वजांनी करीत आली. तर आपली कुळदैवताची सेवा करा. या कुळदैवतातून आपल्याला शक्ती, उपासना, आईबापाची सेवा आणि एक पत्नी 2 स्त्रियांच्या नादी लागू नका असा आदर्श घ्यायचा आहे. आणि ही आपली परंपरा आपल्या मुलाबाळांना करा. तर हा जो खेड भैरव आहे याची जी आपल्याला परंपरा आहे याची आपल्याला माहिती लोकांपर्यंत वाढवायची आहे. आणि नंतर पब्लिकचा नियम कसा आहे, जिथं गर्दी वाढेल तिथं लोक येतात. आजही बी बालाजी काही ठिकाणी गर्दी वाढती, हा नियम आहे. तशी आता इथं जर गर्दी वाढेल, लोकांना रोजगार मिळेल. आदिवासी भाग आहे म्हणून याचा प्रचार करा, चॅनलवाले आणा. आणि हे कुळदैवत आहे, याची जर आपण माहिती वाढवली तर लोकांना रोजगार मिळेल आणि ते आपल्या तुमच्या घरात सुख समाधान लागेल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज जय.